हाय, आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कळलाच असेल टायटलवरनं. गेट रेडी विथ मी आहे, पण ते आहे खास म्हणजे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी. आता पोलीस स्टेशनला जाताना कोणी गेट रेडी विथ मी करतं हे माझ्या पाहण्यात तरी नाही आहे, पण मी करते आहे का मला वाटलं की चला एक गेट रेडी विथ मी असा पण होऊन जाऊ. ते सगळ्यात पहिलं तर मी आता हे माझं डॉट अँड कीचं जे मॉइश्चरायझर आहे ते अप्लाय करून घेणार आहे. कारण पावसाळा जरी असला तरी स्किन ड्राय होते आणि माझी ड्राय स्किन आहे. खूप नाही आहे ड्राय, खूप हेवी ड्राय अशी नाही आहे, पण होते माझी ड्राय. आणि हे खूप लाईट वेट आहे, ॲब्झॉर्ब पण खूप छान होतं स्किनमध्ये आणि खूप सॉफ्ट राहतं, थोडीशी शायनी पण देतं, असं ग्लो असल्यासारखं आणि एकदम सॉफ्ट फील होतं. खूप चिकट नाही आहे आणि म्हणजे माझ्या स्किनसाठी तरी खूप छान वर्क केलं आहे. ते मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे आणि आता जवळजवळ एक 10 दिवस झाले असतील मी रोज रात्री हे यूज करते झोपताना आणि मला तरी चांगला फरक आलेला आहे. डॉट अँड कीचं हे बॅरियर रिपेअरवाला आहे. आता हे थोडंसं सेटल झाल्यानंतर मी यावरती अप्लाय करणार आहे सनस्क्रीन. आता आहे तर ढगाळ वातावरण, पण तरीसुद्धा सनस्क्रीन अप्लाय करायलाच पाहिजे, नाहीतर मग डार्क स्पॉट वगैरे किंवा हे जे आपण म्हणतो वांग वगैरे ते नंतर आपल्याला आपल्या स्किनवर दिसायला लागतं. त्यापेक्षा आधीच प्रोटेक्शन घेतलं आपण, चांगली काळजी घेतली आपली तर मला वाटतं खूप बरं पडेल. सो ही सुद्धा खूप छान अप्लाय होते, व्हाईट टेक्स्चर सोडत नाही आहे आणि असं चिकट नाही आहे. ही सुद्धा मी गेले 2-3 महिने ही माझी दुसरी ट्यूब आहे जी मी हे करते आहे, यूज करते आहे. आता ही सुद्धा सनस्क्रीन लावून झाली. मी आता हा आपला नॉर्मल हिमालयाचा जो लिप बाम असतो तो अप्लाय करून घेणार आहे. माझं स्किन केअर काही फॅन्सी नसतं आणि मेन म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल सकाळी तेव्हा मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करते. रोजच होताच नाही आहे, पण त्यातल्या त्यात जेव्हा होईल तेव्हा मी काळजी घेते. आता हे स्किन केअर झाल्यानंतर थोडासा वाट बघायची, हे जेव्हा सेटल होऊन असं. आणि आता आपल्याला बाहेर जायचं आहे, पण आपण काही कार्यक्रमाला चाललेलो नाही आहे, पण त्यातल्या त्यात पण आपण व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसावं यासाठी सगळ्यात सोपी म्हणजे मी बीबी क्रीम यूज करते पॉन्ड्सची. आणि ते सुद्धा फुल फेसवर नाही करणार मी. ती जिथे आता हे डार्क म्हणजे थोडेसे डोळे इथे काळं दिसते, थोडंसं आपलं सर्कल आहे ब्लॅक सर्कल, इथे थोडंसं नोटच्या इथे लाल, नोटच्या इथे माझ्या लाल आहे, सो तिथे किंवा इथे जिथे आपल्याला डार्क स्पॉट असे दिसतात थोडेसे आहेत आपले नॉर्मल जे आहेत तिथे थोडंसं म्हणजे एक इवन स्किन दिसायला पाहिजे म्हणून. आता हे मी हातानेच ब्लेंड करते. हेअरलाईनला इथे नाही तर तो फरक दिसतो. आता हे बीबी क्रीमचं कवरेज खूप नॉर्मल असतं, म्हणजे फारच कमी, असं खूप फाउंडेशनसारखं हेवी नाही असं, पण त्यातल्या त्यात म्हणजे डेली यूजसाठी वगैरे हे असं छान आहे की जिथे आपल्याला नो मेकअप लुक करायचा असतो तिथे हे खूप चांगलं पडतं. बीबी क्रीम सीसी क्रीम जी काही तुम्हाला आवडेल ती. ओके, आता ह्यानंतर माझ्याकडे ही लॅक्मेची पावडर आहे, फेस पावडर आहे, लूज पावडर आहे, म्हणजे थोडक्यात अशी कॉम्पॅक्ट नाही आहे. ही रोज गोल्ड आहे मला वाटतं. ही थोडीशी आपली नॉर्मल आता जशी अप्लाय करतो टॅल्कम पावडर तशी अप्लाय करून घ्यायची. ह्याने सुद्धा एक इवन स्किन टोन दिसतो, थोडासा ब्राईटनेस येतो स्किनला. गळा कान पावडर झाली ना. आणि आता मी काजळ अप्लाय करणार आहे थोडंसं. काजळ लावून झाले, आता मी लिप लायनर करते. आणि हे थोडंसं हाताने आतल्या साईडला स्मच करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप हार्श लाईन दिसत नाही. आणि आता मी यूज करणारी ही मेबलिनची माझ्याकडे आहे ती न्यूड न्यूअन्स, थोडीशी पिंकिश शेड आहे, ती पण अशी पूर्ण नाही लावायची, थोडीशी अशी डॅब करायची. ब्राउनिश पिंक आहे, वाटलंच तर थोडंसं, पण आता आपण काही लग्नाला वगैरे चाललं नाही आहे त्यामुळे फक्त एवढंच करणार मी. आणि आज मी केस धुतलेत माझे, तर त्यासाठी कर्स माझे दिसतच असतील तुम्हाला, खूप छान आहे. तर त्यासाठी हे लॉरियलचं माझ्याकडे सिरम आहे, तेवढं फक्त मी लावणार आहे. धुतले मी. त्याला छानसा या सिरमनी ना केसांना एक शाईन येते. आणि हे ऑइल असल्यामुळं जे आपण जरी इथे लावलं शक्यतो सिरम हे आपण हाफमधनं लावतो, पण हे एक ऑइल असल्यामुळे आपण नॉर्मल जसं आपलं ऑइल लावतो तसं सुद्धा आपण वॉश करण्याच्या आधी लावू शकतो आणि नंतर सिरम म्हणून सुद्धा हे यूज करू शकतो ओल्या केसांवर. तसंच मी यूज करते, सिरम म्हणून यूज करते मी, ऑइल म्हणून नाही यूज करत. आणि आणि सगळ्यात शेवटी टिकली.
अशा प्रकारे माझा हा सिम्पल मेकअप झाला आहे गेट रेडी विथ मीचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.